सकळही रसनायला रसा मिटे घेता घोटे अधिक हे अनिका रसे मरण गाठी अनिका रसे मरण गाठी येणे तुटे संसारे रसनायला रसा मिटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल मासी रसनायला रसा मिटे घेता घोटे अधिक हे विठ्ठल नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही रसनायला रसा मिटे घेता घोटे अधिक हे पांडुरंगा करो त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता वंदू रंगभूमिका कीर्तन उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा दया माझे नमन दंडवत ऐसे नमन करोनी सकाळ हरी कथा बोले गोबड्या बोला अज्ञान मनोनी आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पवारे परिपूर्ण रोचनम मारुतिं नमत राक्षसांतकं यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां संजीव यत्त किल शक्तिधरं स्वधाम नान्यौश्च अष्टचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विठ्ठल विठ्ठल ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही रसनायला रसा मिटे घेता घोटे अधिक हे प्रस्तुत प्राप्त
समोर उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य संतमान्य शास्त्रमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा नामदेव प्रकरणातील अभंग सेवेत करता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगतात. भगवंताचं नाम कसं आहे? नाम गोड. भगवंताचं नाम कसं आहे? गोड आहे आणि ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. पुरे गोड सकळही असं असणारं भगवंताचं नाम जर का तुम्ही घेतलं तर ते नाम काय करतं? रसना येरा रसा विटे घेता गोटे अधिक आहे. जसं जसं तुम्ही या भगवंताचं नामस्मरण करायला तुम्ही जसं मुखाने भगवंताचं नामस्मरण करणार अधिकाधिक जसं तुम्ही नामस्मरण करणार तसं तुमची रसना इतर रसांना काय होणार आहे? विटणार आहे. पुढे काय सांगतात तुकाराम महाराज? अनिका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे. बाकीचे जे इतर रस आहेत त्या रसांचं जर तुम्ही सेवन केलं तर त्या रसाचं सेवन केल्याने त्याचा परिणाम काय होणार? अनिका रसे मरण गाठी म्हणजे काय? तुमच्या पदरामध्ये काय शेवटी काय पडणार आहे? मरण हे तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. पण हे अनिका रसे मरण गाठी येणे तुटी संसारे. पण भगवंताचं जर तुम्ही नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही मुखाने घेतलं तर त्याचा परिणाम काय होणार? अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात येणे तुटी संसारे म्हणजे संसार रूपी बंधनातून तुमचं काय होणार आहे? मुक्तता होणार आहे. आणि असं असणारं भगवंताचं नाम हेच आमच्या जीवनाचा आहार झाला आहे. का म्हणे आहार झाला? हा विठ्ठल आम्हासी रसनायरा रसाविटे घेता गोटे अधिक हे विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणं अगत्य आहे. प्रत्येक कीर्तनकाराचं ते आद्य कर्तव्य आहे की निमित्त सेवा. आजची ही जी कीर्तन सेवा आहे ती आपले श्री ज्ञानेश्वर प्रसादी भजन मंडळ मुलुंड पश्चिम आयोजित हा हरिनाम यज्ञ सोहळा नामसंकीर्तन सोहळा. वर्ष किती मी काय एवढं वाचलं नाही? 52 वर्ष 52 आहे आणि 52व्या वर्षाची सेवा माझ्यासारख्या कामाराकडे सर्व मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आज्ञेने माझ्यासारख्या एका अल्पमती असणाऱ्या एका बालकाकडे ही सेवा आलेली आहे. कसं तर निवृत्ती बाबांचा जेव्हा फोन आला मला, पवार बाबांचा जेव्हा फोन आला तेव्हा त्यांनी सांगतानाच सांगितलं की थोडे तरुण ठेवायचे. याचा अर्थ कळलंय ना तुम्हाला? थोडे तरुण ठेवायचे याचा अर्थ मात्र ना अर्थात ही पुढे कोणीतरी सांभाळावं या अपेक्षेने त्यांची अशी इच्छा आहे. आमचे गुरुवर आम्हाला गुरुस्थानी असलेले पितृस्थानी असणारे आमचे हरिभक्तपरायण नामदेव महाराज दळवे बाबा, त्यांचे सुपुत्र आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण प्रसाद दादा, तसेच त्यांच्याच बाजूला उभे असणारे आमचे मोठे गुरुबंधू, त्यांना आम्ही प्रेमाने माऊली असं म्हणतो. खरं तर त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे पण आम्ही त्यांना प्रेमाने माऊली म्हणतो. चौरणी चिरा म्हणजे कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, पकवाद म्हणा, गायन म्हणा, गवळणी तर काय बोलायलाच नको. लोक महाराजांच्या संस्थेत शिकल्यामुळे चांगला चालीचा ठेवा त्यांच्याकडे आमचे हरिभक्तपरायण आमचे मोठे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज ठाकरे आजच गावावरून आले. पण मी फोन केला, म्हणलं जरा या म्हणत जरा बरं वाटेल मला मग. आणि प्रेमापोटी आणि तुम्ही सर्व संत मंडळी जे काही सगळी परिचयाचीच मंडळी आहेत, तुम्हा सर्व संत मंडळीच्या समोर तुमच्या चरणाला मी एका विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी मला बुद्धी देतील तसं अभंगाचे चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतो. तुकाराम महाराज भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगतात. कसं आहे भगवंताचं नाम? नाम गोड. भगवंताचं नाम कसं आहे? गोड आहे. तसं तर बघायला तुम्ही आम्ही सर्व जे आहोत ना ते आपण भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? आपला जन्म हा भारतासारख्या एका पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला. नाही अजूनही त्यात भाग्य काय? भारतामध्ये आपला जन्म महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्र हा जन्म संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. महाराष्ट्र ही भूमी संतांची आणि शूरवीरांची ही काय आहे? भूमी आहे. अशा पवित्र असलेल्या भूमीमध्ये आपला काय झाला? जन्म झाला. तसं बघायला गेलं तर मागचा जर आपण इतिहास बघितला तर आपला जो वारकरी संप्रदाय आहे हा वैदिक संप्रदाय आहे. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालेलो. जे ऋषी मुनी वेद मार्गाने गेले त्याच मार्गाने आपला संप्रदाय चाललेला आहे. तसं बघायला गेलं तर आपण
आपण फार भाग्यवान आहोत. का? कारण की आपण वारकरी संप्रदायामध्ये आहोत. मग वारकरी संप्रदायामध्ये साध्य आणि साधन या दोन्ही गोष्टींचं अवलंबन केलेलं दिसून येतं. काय आहे आपलं साध्य, काय आहे आणि साधन काय आहे? आपल्या संप्रदायामध्ये साध्य भगवान परमात्मा आहे आणि साध्य काय आहे? भगवान परमात्मा आहे. आणि त्याकरता लागणारे जे साधन आहे ते साधन काय? भगवंताचं नाम. भगवंताचं नाम आहे. इतर प्रपंचामध्ये जर आपल्याला एखादी गोष्ट जर हवी असेल, आपल्याला जर प्रपंचामध्ये एखादी गोष्टी हवी असेल तर त्या गोष्टीच्या प्राप्ती करता आपण अनेक प्रयत्न करतो. अनेक प्रयत्न करून सुद्धा ती गोष्ट किंवा ती वस्तू आपल्याला कधी भेटत. त्या वस्तूच्या प्राप्ती करता आपण अनेक प्रयत्न करतो, पण प्रयत्न करून देखील आपल्याला ती वस्तू काय प्राप्त होत नाही. का बरं प्राप्त होत नसेल? का प्राप्त होत नसेल? त्याच्या मागची काही कारण सांगतो तुम्हाला. कारण नंबर 1, वस्तू जर आपल्यापासून दूर असेल तर ती आपल्याला कधी प्राप्त होऊ शकत नाही. कारण नंबर 2, वस्तूच्या प्राप्ती करता लागणारं जे साधन आहे त्या साधनाचा जर अभाव असेल किंवा त्या साधन जर उपस्थित नसेल तर ती वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही. आणि तिसरं कारण आहे, वस्तूमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी प्रतिबंध असेल तर आपल्याला त्या वस्तूची प्राप्ती होत नाही. कारण नंबर 1 सांगितलं काय? वस्तू आपल्यापासून दूर असेल तर आपल्याला त्या वस्तूची प्राप्ती होत नाही. थोडं उदाहरण द्यायचं सांगितलं तर आमचे चाचे महाराज, त्यांना अचानक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहायचं फार मनामध्ये इच्छा निर्माण झाली. असं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कुठे आहे? कुठे? अमेरिकेला आहे. आता अमेरिकेला जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे तो इथे भारतात बसून अंबिका मातेच्या मंदिरात बसून दिसणार आहे काय? नाही. का नाही त्यांना त्या वस्तूची प्राप्ती होत? कारण की ती फार काय आहे? दूर आहे. बरं जाऊ दे, हे जवळच झालं. आमच्या प्रसाद दादांना मंगळ ग्रहावरती किती पाणी आहे हे बघण्याची इच्छा निर्माण झाली. दादांना इच्छा निर्माण झाली की मंगळ ग्रहावरती किती पाणी आहे, पण पाहता येईल का? नाही. का? कारण की मंगळ ग्रह फार दूर आहे. मला सांगायचं काय, वस्तू जर आपल्यापासून फार दूर असेल तर आपल्याला त्या वस्तूची प्राप्ती होत नाही. दुसरं कारण सांगितलं, वस्तूच्या प्राप्ती करता लागणारं जे साधन आहे ते जर साधनाचा जर अभाव असेल तर आपल्याला त्या वस्तूची प्राप्ती होत नाही. एक मनुष्य ठाण्याला नागरिक स्टोअर आहे का ते मार्केटमध्ये, एक मनुष्य त्या नागरिक स्टोअर मध्ये कपडे घेण्याकरता गेला. आता काय रेडीमेडचा जमाना आलाय. पूर्वी लोक शिवायचे कपडे, पण आता सर्व रेडीमेड घेतो. त्यांनी फार एक तिथं अनेक शर्ट तिथे लावलेले, त्यांनी त्यातलं एक शर्ट त्याला फार त्याच्या मनाला भावला. तो माणूस दुकानात गेला, त्या शर्टाला त्यांनी हात लावला, त्याचा कपडा कसा आहे तो बघितला आणि आतमधून तो जो दुकानदार आहे तो काय त्या व्यक्तीला बघत होता. बघता बघता त्यांनी विचारलं, का पाहुणे काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणले शर्ट पाहिजे. मग घ्या की, हा किती चांगला शर्ट आहे, तुम्ही जो पाहत आहात तो शर्ट किती चांगला आहे, घ्या. किती रुपये, किंमत किती आहे बघा. तुम्ही जरा मराठीत संप्रस्त दिसताय, थोडेसे संप्रदायातले दिसताय. शर्ट अतिशय चांगला आहे, फार महाग शर्ट आहे, पण तुमच्यासाठी किंमत फक्त 500 रुपये. 500 रुपये एवढा? हो, एवढा नाही जमणार. बरं चला, तुमचं नाही माझं नाही, 250 रुपये. 250 रुपये नाही जमायचं नाही. जाऊ द्या, मला असं वाटतंय तुम्हाला फारच आवडलेला दिसतोय, पहिलंच गिराईक आहे. आणि असं म्हणतात पहिलं गिराईक नाराज करायचं नसतं. भले माझा तोटा झाला तरी पण चालेल. चला, मला शर्टच्या किमतीत भेटलं त्याच किमतीत तुम्हाला येतो 100 रुपये. माणसाने त्या तोंडच वाटते, जमायचं नाही. अहो, एवढ्या कमी किमतीत मला ज्या किमतीत भेटले त्या किमतीत देतोय तुम्हाला, तरी तुम्ही का घेत नाही? मला माझ्या खिशात पैसेच नाही. ज्या शर्टाची प्राप्ती करून घ्यायचे ते शर्ट मिळवण्याकरता खिशामध्ये काय पाहिजे होतं? संपत्ती, धन पाहिजे होतं. पण धनाची म्हणजे साधनाची
दुर्लभता असल्यामुळं त्यांना त्या शर्टाची प्राप्ती झाली नाही. माझं सांगायचं काय, वस्तूच्या प्राप्ती करता जर साधनांचा जर अभाव असेल, साधन जर दुर्लभ असेल तर ती वस्तू भेटत नाही. आणि तिसरं सांगितलं, वस्तूमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी प्रतिबंध असेल तर वस्तू भेटत नाही, त्या वस्तूची प्राप्ती तशी होत नाही. एका व्यक्तीचा रोजचा नियम होता काय, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, आंघोळ करून झाल्यावर गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जायचं आणि एक लोटा पाणी, तांब्यावर पाणी महादेवाला व्हायचं. परंतु विषय असा होता की महादेवाचं मंदिर नदीच्या पलीकडे होतं. आता उन्हाळा आणि हिवाळ्यात नदीला पाणी कमी असल्यामुळे तो सहज येऊ जाऊ शकत होता. पण पावसाळ्याचे दिवस आले, धो 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 पाऊस पडला, इतका पाऊस पडला की नदीला आला पूर. आता सकाळचा उठलाय, आंघोळ केली, त्याला मंदिरात जायचंय, महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहायचंय, पण करायचं काय, नदीला काय आलाय, पूर आलाय, नदीला पूर आलाय. आता त्याला ज्या गोष्टी करता तो जात होता तिकडे पलीकडे, आता तो करू शकतो का, नाही करू शकत. का, कारण की मधी नदी आहे, नदीला काय आलाय, पूर आलाय. म्हणजे वस्तूमध्ये आणि आपल्यामध्ये जर कुठला प्रतिबंध असेल तर त्या वस्तूची प्राप्ती होत नाही. सामान्य पद्धतीतलं संसारातलं सांगितलं, आता थोडं परमार्थातलं सांगतो, ऐका. वस्तू वस्तू वस्तू, मागासपासून मी तुम्हाला सांगतोय वस्तू वस्तू वस्तू. ज्ञानोबरांची एक ओवी, वस्तू वस्तू म्हणजे काय, तरी परमात्मा ऐसे जी एक वस्तू असे ती जया दिसे ज्ञानास्तव. म्हणजे परमात्मा नावाची जी वस्तू आहे ती प्राप्ती करून घ्यायची, त्या वस्तूची आपल्याला काय करायची आहे, प्राप्ती करून घ्यायची. पण परमात्मा नावाची जी वस्तू आहे ती आपल्याला प्राप्त होत नाही. का, कारण एक वस्तू आपल्यापासून दूर आहे. कारण एक वस्तू आपल्यापासून काय आहे, दूर आहे. आता खरंच मला सांगा, परमात्मा आपल्यापासून दूर आहे का? खरंच सांगा, परमात्मा दूर आहे? काय बरं, परमात्मा किती जवळ आहे? भगवान परमात्मा किती जवळ आहे, किती जवळ आहे भगवान परमात्मा, किती जवळ आहे? आपण एरवी अनेक प्रमाणे म्हणतो, जनी बनी अवघा देव वासनेचा विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल विस्तारिला जनी सप्ताही पाताळे भरुनी. किंवा नाथ बाबा पण म्हणतात, सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनी मनी वनी भरलासे. आहे की नाही? आपण अनेक चराचरामध्ये भगवान परमात्मा वसलेला आहे. चराचरामध्ये पण समोरच आहे की चेतन महाराजांमध्ये भगवान परमात्मा आहे, दादांमध्ये, बाबांमध्ये, जलादांमध्ये, सर्वत्र भगवान परमात्मा आहे की नाही? पण सर्वत्र असून सुद्धा तो प्राप्त का नाही? काय नाही? एक दृष्टांत सांगतो आणि मग सिद्धांत सांगतो, उलट होतं. तसं तर आधी सिद्धांत सांगून मग दृष्टांत सांगावा असतो, पण आधी मी दृष्टांत सांगतो आणि मग सिद्धांत सांगतो. एक मनुष्य धावत निघालाय, धावतोय 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 धावतोय, 6 महिने झाले, 7 महिने झाले, निस्तार धावतोय. एक साधू पुरुष एका झाडाखाली बसलेले, समोर मोठं मैदान आहे, पूर्ण असा माळ आहे, आणि तो बघतोय तिकडून एक मनुष्य धावत येतोय, धावतोय धावतोय धावतोय, आणि असं इकडं चाललंय. साधू महाराजांना कुतूहल वाटले की हा मनुष्य का बरं धावत असेल, काय झालं असेल. साधू महाराज त्याच्या मागे धावत धावत गेले आणि त्यांनी सांगितलं, ओ थांबा 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 थांबा. तो माणूस थांबला. थांबल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, काय रे बाबा, का धावतोयस, काय झालंय काय? तो म्हणतो, साधू महाराज फार महत्वाचा शोध करतोय. अरे काय शोधतोयस? अहो साधू महाराज, पूर्व दिशा जिथे संपते आणि पश्चिम दिशा जिथे चालू होते त्याचा मध्यबिंदू शोधतोय मध्ये. साधू महाराज हसायला लागले. हसताय साधू महाराज. त्यावेळेला का हसताय हो महाराज? अरे तू असा येड्या, पूर्ण आयुष्य जरी तू पळत राहिला तरी तुला तो मध्यबिंदू कधीच भेटणार नाही. का भेटणार नाही? का भेटणार नाही साधू महाराज? मला का नाही भेटणार? साधू महाराजांनी म्हणलं, थांब तुला सांगतो. साधू महाराजांनी
समोर एक रेग जमिनीवरती मारली, ती रेग मारली आणि मग त्याला सांगितलं आता रेग आहे ना, त्या रेगेवर उभा राहा. तो त्या रेगेवर उभा राहिला आणि मग साधू महाराजांनी सांगितलं तू जिथं उभा आहेस, तुझ्या या बाजूला पूर्व दिशा आहे आणि या बाजूला पश्चिम दिशा आहे. तू जिथं उभा आहेस ना तेच मध्यबिंदू आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? भगवान परमात्मा दूर देखील नाही आणि भगवान परमात्मा जवळ देखील नाही. आपणच भगवान परमात्मा आहोत हे कळायला पाहिजे. याचं ज्ञान आपल्याला नाही. देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे तुका म्हणे खरे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्हीच भगवान परमात्मा आहात, तुम्ही देह नाही. तुम्ही काय आहात? भगवान परमात्मा आहात. हा माझा पहिला मुद्दा. याचा आपल्याला काही ज्ञान नाही म्हणून काय आपल्याला वस्तुरूपी भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. दुसरं मी सांगितलं वस्तूच्या प्राप्ती करता लागणारं जे साधन आहे त्या साधनाचा जर अभाव असेल तर वस्तूची प्राप्ती होत नाही. मग भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता काय साधन लागतं महाराज? आपण अनेक साधनांचं इथे वर्णन केलं आहे. कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे, भक्ती नावाचं साधन आहे. पण ही सर्व साधन करत असताना एका साधनाची गरज आहे. काय का म्हणे आता लाभ नाही या परता कंचा लागू. कुठला लाभ? ही सर्व साधना करण्यासाठी एक गोष्ट आपल्याला हवी आहे. काय हवंय? कुठलंही साधन तुम्ही जरी करायचं जरी ठरवलं तरी त्या साधन करण्यासाठी एक साधन पाहिजे. ते साधन नसेल तर तुम्ही बाकीची साधन करू शकत नाही. काय साधन पाहिजे? तुमच्या समोर एवढं मोठं साधन उभं आहे की हात दिलं पाहिजे. देहच नसेल तर तुम्ही योग याग करू शकता का? कर्माची साधन करू शकता का? नामस्मरण करू शकता का? भगवान तर नवे तुकाराम महाराज पण सांगतात आयुष्याच्या सागरे सच्चिदानंद पदवी घेणे मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी हीन पशु आहे की नाही. मनुष्य जन्माला आले आणि जर भगवान परमात्म्याची जर प्राप्ती केली नाही तर काय नाही तरी हीन पशु बातुडी नाही तर त्यांच्यासारखे. त्यांच्यातून आपल्याला काय फरक आहे? आपण त्यांच्यासारखेच ना. मग तेही येतात, खातात, प्यातात, काहीही. ते कबीर महाराजांचे ना एक बाबाने आम्हाला अभंग शिकवले ना दरबारी काळामध्ये, राम भजन कोटिया. त्याच्यात एक शेवटच्या चरण आहे, जो मुख दिन निशी राम नाम नाही वो तूने कछु नहीं किया. कहता कबीरा सुनो भाई साधो आया वैसा चला गया. काय आला खाला का नाही तसाच काहीच केलं नाही त्याने आयुष्यामध्ये. काय उपयोग आहे का? तुकाराम महाराज सांगतात
हे नरदेहाचं जे नरदेह आहे ना, हा नरदेह सारखं उत्तम साधन कुठलंच नाही. महाराज आपल्याला सांगतात की नाही, ते आपले भाष्य काढून कुठले नाटाचे भाष्य संबंधामध्ये एक अभंग आहे बघा, शरीरावरती शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे, शरीर दुःखाचे नाही अपवित्र शरीराचे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर साध्य वय केले, शरीर साधले. बरोबर, शरीरासारखं अपवित्र काही नाही आणि शरीरासारखं चांगलं काही नाही. नागबाबांच्या भागवतामध्ये काही ओव्या आल्या शरीरावरून, सांगतो ऐका. देह ऐसे ओखटे, पृथ्वी माझी नाही कोठे, देह ऐसे गोमटे, पाहता त्रैलोकी मिळेची ना. देहासारखं ओमट म्हणजे घाणेरड वस्तू पृथ्वीमध्ये जर आपण बघायला गेलं ना, तर मनुष्य देहासारखी अपवित्र गोष्ट कुठलीच नाही. पण देह ऐसे गोमटे, पाहता त्रैलोकी मिळेची ना. या देहासारखं जर गोमट या त्रिभुवनात काही नाही. गोमट म्हणजे सुंदर, चांगलं. वोखटे म्हणून त्यागावे, तरी मोक्ष सुखासी नागवावे. वोखटे म्हणून जर याचा त्याग केला, म्हणजे घाणेरड आहे म्हणून जर या शरीराचा जर आपण त्याग केला, तरी मोक्ष सुखासी नागवावे. म्हणजे मोक्षाचं जे सुख आहे ते कधीच प्राप्त होणार नाही. आणि गोमटे म्हणून जर भोगावे, तरी अवश्य जावे नरकाशी. आणि गोमटे शरीर म्हणून जर आपण याचा जर उपभोग घ्यायला जर आपण सुरुवात केली, तर शेवटी नरकाला जावं लागेल. मग करायचं काय? हे न त्यागावे न भोगावे, मध्यभागी विभागावे, आत्मसाधनी राखावे, निज स्वभावे हितालागी. या शरीराचं काय त्यागायचंही नाही, शरीराचा त्याग देखील करायचा नाही, शरीराचा भोग देखील घ्यायचा नाही, मध्यभागी विभागावे. मग काय करावं? शहाण्या माणसाने एखादी कुऱ्हाड घेऊन यावी आणि अशीच कपडे आणावी आणि लगेच दोन भाग करावे आणि मध्यभागी विभागावे. मधून भाग करायचे तर त्याचे नाही का? तसं नाही, मध्यभागी विभागावे. मध्यभागी विभागावे म्हणजे काय? थोडं ज्ञानोबा यांचं भाषण सांगायचं झालं ना, आसोनी संसारी म्हणजे काय? थोडं मध्यभागी विभागावे, आत्मसाधने राखावे, निज स्वभाव इथं लागे. म्हणजे काय? तर आसोनी संसारी, संसारात राहायचं. पण संसारात राहायचं कसं? अलिप्त कमळ जडी सैसे, मगमी व्यवहारी असलेलं वर्तन, जेवी जळा आत पद्मपुत्र. म्हणजे काय? संसारात राहायचं पण कामामध्ये काम, काही मनाला मना, जाईल भवश्रम गवळीला दुःखाचे. जे काम करतो ना त्याच्यात राम पाहिजे. काही करा, नागबाबांच्या हरिपाठात हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला. तुकाराम महाराज म्हणतात, राम वेळा वेळा मी गाऊ बिये. दिनदर्शनी आजी नंदा गोविंदाचे माझी मदत झाली अनावर वाचे संध्या नामाचा. तुकाराम महाराज बाकीचं काहीच करत नव्हते का? सर्व कामं करायचे, पण सर्व कामं करता करता ते काय करायचे? राम म्हणायचे, पांडुरंगाचं स्मरण करायचे, विठ्ठलाचं स्मरण करायचे, नामचिंतन करायचे. असं नामचिंतन केलं तर ते मध्ये भागी विभागावे, निज स्वभावे हिता लागी. आलं का लक्षात? म्हणजे काय? इतकं सुंदर शरीर भगवंताने दिले. देवे दिला देह भजना टाकीला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया
अनेक प्रमाणे आपल्याला माहित आहेत. म्हणजे काय, भगवंताने एवढं चांगलं शरीर दिलं, म्हणजे साधन आपल्याला दिलेलं आहे. भगवान परमात्मा जवळ आहे, त्या जवळ असलेल्या भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायची तर त्यासाठी लागणारं साधन म्हणजे हे शरीर भगवंताने दिलेलं आहे. दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत तरी सुद्धा भगवान परमात्म्याची आपल्याला काय प्राप्ती होईना झाली. मग का होत नाही, त्याला तिसरं कारण आहे काय, वस्तूमध्ये आणि आपल्यामध्ये प्रतिबंध आहे. भगवान परमात्मा रूपी जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये आणि आपल्यामध्ये म्हणजे जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये काहीतरी प्रतिबंध आहे. कुठल्या गोष्टीचा प्रतिबंध आहे, थोडस विचारसागर रहस्य विचारसागर रहस्यामध्ये थोडस ते अनुबंध चतुष्टय आणि साधन चतुष्टय सांगत असताना दोघांच्या मध्ये एक गोष्ट सांगितली साखरे बाबांनी. काय गोष्ट सांगितली, 3 दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. बरोबर ना आता, मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप, विक्षेप म्हणजे आपण जे साधन करतोय, जे प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये काही ना काही ना मध्ये येतं, म्हणजे काय, त्याला म्हणा विक्षेप. जसे की कीर्तन चालू आहे, मध्येच बँड बाजा वाजत आला बाजूने, आला की नाही विक्षेप. नामसंकीर्तन करतोय, काहीतरी मध्ये विक्षेप येतो आणि मग ते जे आपलं चाललंय आपल्याला त्याला खंडन पडतं, त्याला म्हणा विक्षेप. आणि आवरण, आवरण म्हणजे काय, आवरण ही मायारूपी आवरण आहे. थोडस त्याच विचारसागरामध्ये पुढे कोटी सांगितली, जन्माचे ते मूळ पाहिले शूद्री, दुखाची कारण जन्म. म्हणजे जन्माचं मूळ काय आहे, दुःखाचं मूळ काय आहे, जन्म. म्हणजे दुःखाचं कारण काय, शरीर अधिष्ठान. शरीर अधिष्ठानाचे कारण काय, पाप पुण्य. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. म्हणजे पाप पुण्य झालं तर शरीर आहे. पाप पुण्य का होतं बरं, धर्माधर्मामुळे. धर्माधर्म का होतं, अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे. चांगलं आणि वाईट हे का, या दोन्ही जर गोष्टी आपल्याला कळायला लागल्या म्हणजे हे चांगले आहे आणि ही गोष्ट वाईट आहे. वाईट गोष्टींसाठी आपल्या मनामध्ये काय निर्माण होतो, राग द्वेष निर्माण होतो की नाही. एखाद्याने खटकन कीर्तनामध्ये चालू केलं, कुठला माय काने खाली मारली तर मला राग येणं साहजिक आहे. बरोबर आहे की नाही. राग म्हणजे काय, चांगलं आणि वाईट कळायला लागलं आपल्याला राग आणि द्वेष उद्भवतात, त्याच्यामुळे पाप पुण्य होतं. त्याच्यामुळे काय होतं, पुढे शरीर जन्माला येतं, म्हणजे ते कर्माचं. बरं, हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान कशामुळे होतं, भेद ज्ञानामुळे. चांगलं आणि वाईट या दोघांना आपण फरक करायला चालू करतो, याला म्हणा भेद. आणि भेद ज्ञानाचं मूळ कारण काय, आत्मस्वरूपाचा अज्ञान. विचारसागरामध्ये अशी कोटी सांगितले त्याच्याबद्दल. म्हणजे काय, दुःखाचं कारण जर आपण शोधायला गेलं तर त्याचं मूळ काय आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं जर अज्ञान असेल तर आपल्याला परमात्मा रूपी वस्तूची कधीच प्राप्ती होत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जर चरित्र बघितलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं किती बिकट अवस्था होती जगद्गुरु तुकाराम महाराजांची. काय चांगलं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये, काय चांगलं होतं, खायला एक वेळचं अन्न नव्हतं, समाजात मान नव्हता, एक पत्नी आणि एक मुलगा दोन्ही वारलेले होते. सर्व सावकारी तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या पात्रामध्ये सर्व वयाच्या वाहून टाकलेला. काय होतं तुकाराम महाराजांकडे, काय होतं, काहीच नव्हतं. काहीही नसताना सुद्धा तुकाराम महाराज मात्र फार आनंदामध्ये होते. का आनंदामध्ये होते, एका माणसाने त्यांना विचारलं, का तुकाराम महाराज एवढी बिकट अवस्था आहे तुमची, अहो एवढं तुमच्या सोबत वाईट वाईट गोष्टी होत आहेत तरी सुद्धा तुम्ही एवढे आनंदात आहात, तुमच्या चेहऱ्यावरती दुःखाची एक रेष सुद्धा नाही. आमच्याकडे इतकं सगळं असून पण आमचं दुःख जाईना झालंय आणि तुमच्याकडे काही नसून सुद्धा तुम्ही एवढे सुखी आहात का बरं. तुकाराम महाराज म्हणतात, काय आहे ना, मी या इतर प्रापंचिक गोष्टींमध्ये कधीच रमलो नाही. का बरं तुम्ही रमले नाही, कारण की मला आत्मसाक्षात्कार झालाय. तुकाराम महाराज सांगतात ना, येरती माईक समाचार दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी. पुढे काय, आणि शेवटचं तरण काय, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अरे बाबा, मला याचं सगळं कळालेलं आहे, सगळं मला समजलेलं
सर्व समजल्यामुळे आता मी मात्र याच्यामध्ये रमून राहत नाही. मग तुकाराम महाराज तुम्ही करता तरी काय? अरे मी फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करतो. बरं, नामस्मरण तुम्ही करता कसं करता? बरं, मुखाने करतो. मुखाने करता. मग तर तुम्हाला माहित असेल ज्या मुखाने तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता त्या नामाचं आम्हाला काहीतरी सांगा. कसं आहे बरं ते नाम? तुकाराम महाराज सांगतात ते नाम फार गोड आहे, फार गोड आहे. आपण घ्यायच्या पहिले नाम गोड, नाम गोड. नाम गोड आहे. आता इथं दुरुक्ती दोष आहे. म्हणजे काय? दोन वेळा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले नाम गोड, नाम गोड. दोन वेळा का म्हणाले असं जगद्गुरु तुकाराम महाराज? एकदा सांगून समजलं असतं. दोन वेळा सांगण्याचं कारण काय? सांगतो, दोन तीन पद्धतीने सांगतो. एखादी गोष्ट जर आपल्याला पोट तिडकीने जर पुन्हा सांगायची असेल ना, तर ते आपण एकदा नाही सांगत, तर दोन दोनदा सांगतो. उदाहरणार्थ एखादी आई आहे, ती मुलाला सांगते बाळा पावसात भिजू नको, सर्दी होईल. बाळा पावसात भिजू नको, सर्दी होईल. बाळा झालं म्हणतीस ना, बाळा आलं तुला पाहून आई आपल्या मुलाला दोनदा तीनदा सांगते. का सांगते? कारण की तिला पोट तिडकी असते. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज येतो कळवळा म्हणून या म्हणून तुकाराम महाराज दोन वेळा सांगतायत नाम गोड, नाम गोड. बरं, नाम गोड, नाम गोड असं दोन वेळा म्हणायचं अजून एक कारण आहे. एकदा म्हणाले नाम गोड हे सुखवाचिकतेच्या दृष्टीने आणि दुसऱ्यांदा म्हणाले नाम गोड हे रसवाचिकतेच्या दृष्टीने. म्हणजे काय? एकदा नाम गोड नाम भगवंताचं घेतलं तर त्या सुखाची अनुभूती येते आणि नामगोड म्हटल्यानंतर रसना म्हणजे रसाची सुद्धा अनुभूती येते. अजून काय कारण आहे? नाम हे प्रारंभाला सुद्धा गोड आहे आणि परिणामाला सुद्धा गोड आहे. काही गोष्टी प्रारंभाला गोड आहे पण परिणामाला गोड नाही. काही गोष्टी प्रारंभाला कडू आहे पण परिणामाला गोड आहे. काही गोष्टी प्रारंभाला पण गोड नाही आणि परिणामाला पण गोड नाही. आणि काही गोष्टी प्रारंभाला पण गोड आहे आणि परिणामाला पण गोड आहे. आता काही गोष्टी प्रारंभाला गोड आहे पण परिणामाला कडू आहे. आता माझं सांगतो, दुसऱ्याचं काय सांगतो. मला सांगतो मला लय गोड आवडतं. आता वडील मिठाईवाले होते, लहानपणापासून मिठाई खायची सवय. मला मिठाई खायची लय आवड. तुम्ही किती आणा माझ्यासोबत, मी खातच बसतो. घरी 4-4, 5-5 किलो बाबा दिवाळीत घेऊन यायचे आणि मग काय फ्रीज नाही कमी का रोज 2 खा, 3 खा, 4 खा. बर्फी, पेढे, गुलाबजाम, काळा गुलाबजाम मोठा माझा ठेवले. किती गोड आहेत की नाही हे सर्व पदार्थ? आहे की नाही? बासुंदी वगैरे किती गोड आहेत पण परिणाम पुढे डायबिटीस होईल. म्हणून मी आता कमी केले. वस्तू प्रारंभाला गोड आहे पण परिणाम मात्र कडू आहे. दुसरं, वस्तू प्रारंभाला कडू आहे पण परिणाम मात्र गोड आहे. प्रारंभाला कडू आहे पण परिणाम मात्र गोड आहे. एखादा डायबिटीस झालेला मनुष्य असेल त्याला किती गोळ्या खायला लागतात. किंवा एखादा आजारी पडलेला मनुष्य असेल, ताप झालेला, सर्दी झालेला, त्याला डॉक्टर औषध देतो. ते औषध गोड असते की कडू असतं? कडू असतं ना.
दिलेलं औषध कडू असतं, पण ते कडू औषध ज्यावेळेस तो मनुष्य खातो, म्हणजे प्रारंभ जरी कडू आहे पण परिणाम मात्र गोड आहे. रोग समूळ नष्ट होतो. याला म्हणावं प्रारंभ कसा आहे, कडू आहे पण परिणाम गोड आहे. काही गोष्टींचा प्रारंभ पण गोड नसतो आणि परिणाम सुद्धा गोड नसतो. तुमच्या गावात गवत येते का? गवत गवत त्याला काँग्रेस म्हणतात, नाही का? प्रारंभ आता तुम्ही दोन्ही अर्थाने घ्या बरं का, तुम्हाला असं घ्यायचं नाही. त्याचा प्रारंभ देखील गोड नाही आणि परिणाम देखील गोड नाही. आणि काही गोष्टींचा प्रारंभ देखील गोड आहे आणि परिणाम देखील गोड आहे. भगवान परमात्म्याचं नाव आणि भगवान परमात्म्याचं रूप हे दोन्ही प्रारंभाला देखील गोड आहे आणि त्याचा परिणाम देखील गोड आहे. विठ्ठल 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 थोडं जर पुढे जाऊन सांगायचं झालं तर संसार जो आहे तो प्रारंभाला गोड आहे पण परिणामाला मात्र कडू आहे. परमार्थ जो आहे तो प्रारंभाला थोडासा अवघड आहे, हो थोडासा अवघड आहे, पण परिणाम मात्र गोड आहे. एखाद्या नवीन झालेल्या व्यक्तीला जर विचारलं ना की बाबा कसं आहे काय, तो फार छान चालू आहे, फार आनंदामध्ये, आणि तेच 5 वर्षांनी विचारलं पडून तर लगेच काय करायला कोण जायचं, वाटोळ करून घेतलं. आज सकाळी ते सकाळी कीर्तन सगळे आता ते चॅनल वरती चालू असतात ना, तर ते महाराष्ट्राची नाही आपलं चला हवंय उद्या ते मध्ये ऍडव्हर्टाईज मध्ये आलं बरं का. आणि ते भाऊ कदमचं एक वाक्य आहे ते मला इथं आता त्या विषयाला अनुसरून हाय म्हणून सांगतो. ते त्यांचा तो ऍक्ट चाललेला, त्या ऍक्ट मध्ये तो म्हणतो तुमच्याकडे लग्न म्हणजे काय, वाटोळं. लग्न याचा अर्थ काय, वाटोळं. भाऊ कदम म्हणते लग्न म्हणजे काय, वाटोळं. म्हणजे काय, प्रारंभाला गोड आहे पण परिणाम मात्र कडू आहे. उलट परमार्थ बघा, आता इथं सगळे आळंदी मंडळीची वारी करणारे अनेक बऱ्यापैकी सगळेजण आळंदी मंडळीची वारी करणारे आहेत. सुरुवातीला आपण जेव्हा सुरुवात करतो किती अडचणी असतात, वरून पाऊस असतो, बसायला नीट नसतं, खायला नीट नसतं, कुठे आंघोळीला नीट नसतं, काहीही व्यवस्था नसते. पण जसं आपण पंढरपुरामध्ये जातो, भाग गेला, शील गेला, अवघा झाला आनंद. भगवान परमात्म्याची एकदा भेट झाली, पंढरपुराचं दर्शन झालं का आपल्याला फार आनंद होतो. म्हणजे काय, प्रारंभ कडू आहे, सुरुवातीला अडचण आहे, फार अडचण आहे, पण परिणाम मात्र गोड आहे. पण भगवंताचं नाम हे प्रारंभाला देखील गोड आहे आणि त्याचा परिणाम देखील गोड आहे. म्हणजे प्रारंभाला घेतलं तरी भगवंताचं नाम कसं आहे, गोड तर आहेच, पण त्याचा परिणाम काय, राम म्हणता रामाची होईल, आहे की नाही परिणाम होईल, आहे की नाही. ज्या भगवंताचं नाम ही भगवंताची प्राप्ती करून देणारं भगवंताचं नाम आहे. म्हणून ते आरंभी आदरे आवडे आले नाम, म्हणजे आरंभाला देखील ते कसं आहे, गोड आहे आणि त्याचा परिणाम भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, हा परिणाम देखील गोड आहे. विठ्ठल विठ्ठल असं असणारं भगवंताचं नाम काय करतं, पुरे कोड सकळी. कोड म्हणजे काय, इच्छा, सर्व इच्छा पूर्ण करणारं भगवंताचं नाम आहे. इतर प्रापंचिक ज्या इच्छा आहेत ना, त्या एकदा प्राप्त झाल्या, त्या इच्छाची जर प्राप्ती झाली तर इच्छा अजून वाढते, कमी नाही, संपत नाही. पण परमार्थामध्ये आपण जी इच्छा करतो ती त्या गोष्टीची, त्या वस्तूची ज्यावेळेस प्राप्ती होते त्यावेळेस इच्छा संपते. कसं बरं, एका मनुष्याला त्याच्या शेतामध्ये खोदत असताना, नांगरणी करत असताना त्याचा कुठेतरी तो नांगराचा फास कुठेतरी जमीन अडकला, म्हणून त्याने तिथं खोदलं. खोदल्यानंतर त्याला 10 किलो सोन्याची मूर्ती भेटली. 10 किलो सोन्याची मूर्ती भेटली, त्याने बाहेर काढली, स्वच्छ धुतली, घरी आणली, ठेवली आणि जोर जोरात रडायला लागला. अख्खं गाव जमा झालं, बघतायत काय 10 किलो सोन्याची मूर्ती आहे आणि हा रडतोय. एका माणसाने विचारलं, का रे बाबा, अरे 10 किलो सोन्याची मूर्ती भेटली, आता किती, कसं आहे थोडं, 1.5 लाख रुपये असेल, 1.76 लाख आपण आपल्या बाईचं 2 लाख म्हणून कीर्तनात काय तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही. एवढं महाग असणारं सोनं त्याला 10 किलो भेटलंय आणि हा जोर जोरात रडतोय. का रडतोय, तो म्हणाला तुम्ही ती फक्त मूर्ती पाहिली हो, मूर्तीच्या खाली लिहिलेलं वाचलं का. त्या माणूस गेला, मूर्तीच्या खाली काय लिहिलेलं ते वाचलं आणि मग तोही रडायला लागला. काय लिहिलेलं माहितीये का मूर्तीच्या खाली,
10 किलो सोन्याची ही 10वी मूर्ती आहे. आले का तुमच्या लक्षात? कारण होते 10वी मूर्ती आहे, पहिल्याच्या 9 कुठे गेल्या म्हणून रडताय. म्हणजे काय 10 किलो सोनं भेटलंय पण इच्छा वाढली. एखादा मुलगा आहे, तरुण मुलगा, चांगलं शिक्षण झालंय, त्याची इच्छा असते चांगली नोकरी भेटावी. नोकरी भेटला थांबतो का दादा? थांबतो. नोकरी भेटला चांगली छोकरी भेटावी, चांगली छोकरी भेटला चांगला फ्लॅट भेटावा, चांगली गाडी असावी, चांगलं पद असावं, समाजात मान असं. किती इच्छा आहे, मरेपर्यंत आपल्या इच्छा संपत नाही. पण या उलट परमार्थात आहे. परमार्थात एकदा आणि वस्तूची प्राप्ती झाली का इच्छा संपते. सूरदासांचं उदाहरण घ्या. सूरदास डोळ्याने आंधळे होते. एकदा भगवान परमात्मा प्रसन्न झाले, म्हणले मागा. तर मला नाही मागणार. नाही मागावंच लागेल, मागा. तुमच्याकडे डोळे नाही, निदान डोळे तरी मागा. सूरदासाने विचार केला, नाहीतरी आयुष्य असंच गेले, निदान भगवंताचं रूप पाहायला भेटेल. बरं द्या, देवा तुम्हाला द्यायचीच इच्छा आहे ना, द्या डोळे. भगवंताने सूरदासांना काय केले? डोळे दिले. डोळे उघडून जेव्हा त्यांनी भगवान परमात्म्याला बघितलं, तेव्हा सूरदासांनी असं वरून खालपर्यंत भगवान परमात्मा बघितलं. फार वेळ बघितलं आणि मग भगवान परमात्म्यामध्ये, देवा अजून एक मागू काय? देवाने सांगितले तुमचं असं आहे ना, आधी मागा तर नका म्हणत होता, आता दिलंय तर तुम्हाला अजून मागू वाटतंय. नाही देवा अजून एक तर मागा. काय पाहिजे? देवा तुझे डोळे दिलेत ना, ते पुन्हा काढून घे. देवाने डोक्याला हात लावला, रे हे काय अजब मागणे, डोळे पुन्हा काढून घे का? अरे देवा, ज्या डोळ्यांनी आता तुला बघितलंय ना, आता हे जग बघायची इच्छा राहिली नाही, म्हणून पुन्हा काढून घे. मला सांगायचं काय, एकदम इतर प्रापंचिक ज्या गोष्टी आहेत, ज्या इच्छा आहेत, त्यांची जर प्राप्ती झाली तर आपली इच्छा अधिक वाढते. पण जेव्हा परमार्थामध्ये नामी भगवंताची प्राप्ती होते, तेव्हा मात्र इच्छा संपून जातात. याचसाठी केला होता 18 शेवटचा दिवस, आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंतलिया धावा. आता मला ती तृष्णा म्हणजे ती इच्छा मला राहिलेली नाही. म्हणजे काय, परमार्थामध्ये कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो विठ्ठल. आहे तर ते तुम्ही आम्ही सुद्धा घेतलंच पाहिजे. म्हणून एकदा भगवंताचं नामस्मरण करूया. गोपाळ भगवान परमात्मा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. मग काय पुढे काय, तुकाराम महाराज सांगतात, हे जे बघ आता पुढचा फक्त अभंगाची संगती लावतो आणि सेवा संपवतो, कारण की इथे पुढे कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळे आता थोडं घाई मध्ये ते उमेश महाराज बोलतात चिक 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 आहे, फक्त आता 8 तास घेऊन टाकायचा, लगेच संपून जायचं. तुकाराम महाराज सांगतात की जे भगवान परमात्म्याचं गोड असणारं नाम आहे, ते नाम एकदा मुखाने घेतलं तर ते सर्व काही इच्छा पूर्ण
नवे तर जसं जसं तुम्ही हे भगवान परमात्म्याचं नाम अधिक अधिक घेता तसं इतर जे प्रापंचिक रस आहेत त्या रसना काय विटून जाते. सर्व संगे विटाला तू एकला किंवा विटे ऐसे सुख हे भक्ती रस पुरता पुरती आज सेवावे हे म्हणजे काय विटले चित्त पैसा वाचूनी वमन ते म्हणजे काय आम्हाला बाकी सर्व गोष्टींचा काय आला आता वीट आला. फक्त आणि फक्त तुझं नाव आवडतं आणि तेच आम्ही अधिकाधिक घेतो. का बरं? आणि कारसे मरण गाठी इतर जे प्रापंचिक रस आहेत बोल स्पर्श रूप रस गंध अनेक विषय आहेत. आता कुठल्या विषयामध्ये कोण मेला हे आपल्याला सर्वांना माहिती. आपण 52 वर्ष झालं कीर्तन ऐकतोय बरोबर ना. इतर प्रापंचिक जे रस आहेत त्या रसामध्ये शेवटी मरण आहे. पण एकदम भगवान परमात्म्याच्या नामामध्ये तसं नाही. मुखी नाम हाती मोक्ष ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा किंवा एक प्रसिद्ध अभंग कुठे भव रोग संचित क्रियमान लोक ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन बसू न शके पाप जाय त्रिविध ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. अख्खा अभंग पाहून घ्या काय काय भगवंताच्या नामाने होतं ते. हा म्हणजे भगवंताच्या नामाने काय होतं तर तुटे भव संचित ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे जन्म आणि का असे मरण गाठी येते तुटी संसारे म्हणजे काय या संसार सागरातून हे भगवंताचं नाम आपल्याला बाहेर करून घेऊन जातं. आणि असं असणारच भगवंताचं नाम आमच्या जीवनाचा आहार झाला आहे. काय आम्ही खातो कासया संगती कैसे लागती आम्ही खासा घरी विठ्ठल 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 फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचंच आम्ही सेवन करतो. हा महाराजांचा आजच्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असेल असं मी म्हणत नाही. मी माझ्या बुद्धीने मला जसं वाटतं तसं तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं आहे ते माझ्या आई वडिलांचं आहे. माझे सद्गुरू वैकुंठवासी बबनदास महाराज गाडगे वडगाव कांदळी जुन्नर त्यांचं आहे. तुम्हा सर्व संत मंडळींचं आहे. कारण तुमच्यासारख्याच साधू पुरुषांकडून तुमच्यासारख्याच महात्म्यांकडून लहानपणापासून अगदी मी जेव्हा मला नाकाचं शेंबूड पुस्तक येत होता तेव्हापासून तुमचं ऐकतोय आणि तुमचंच ऐकलं तुम्हालाच पुन्हा परत करतोय. बाबांनी मला इथे सेवा करण्याची संधी उपलब्ध पुन्हा एकदा करून दिली. तुमच्या बाबांना त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. तुम्हा सर्व संत मंडळींच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी अर्पण करून माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करून अंबिका मातेच्या चरणी अर्पण करून भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर